सोशल मीडियावर आपण खूप सारे रील्स बघत असतो। त्या रील्स मधले काही डायलॉग इतके जास्त फेमस होतात की पुढे जाऊन त्यांच्यावर गाणी सुद्धा बनतात। आणि त्यातलीच एक रील म्हणजे चंगळे बोले कुहू। या चंगळे बोले कुहूला महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राबाहेर सुद्धा इतकी जास्त पसंती मिळाली, इतकी प्रसिद्धी मिळाली की हा रील बनवणारा शुभम माळवे खूप जास्त फेमस झाला। पण या शुभम माळवेलाच आता पुणे सत्र न्यायालयाच्या एका वकिलांनी नोटीस पाठवले। त्यामुळे शुभम माळवे आणि त्याची आई आता अडचणीत सापडले। नेमकं हे प्रकरण आहे तरी काय, याची संपूर्ण माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मराठी क्राईम स्टोरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये। सोशल मीडिया एखाद्या व्यक्तीला फेमस करते किंवा एखाद्या फेमस व्यक्तीला डाऊन सुद्धा करते। ही एवढी पॉवर आज सोशल मीडियाची लोकांच्या बोटावर आलेली आहे। सोशल मीडियावर दिवसेंदिवस अनेक रील स्टार बनतात, रील्स टाकतात, त्यामध्ये त्यांचे काही डायलॉग फेमस होतात। आणि त्यातलाच एक पुण्यातील इंदापूर तालुक्यातील शुभम माळवे नावाचा मुलगा, त्याने त्याच्या सोशल मीडियावर खूप सारे व्हिडिओ बनवले आणि त्या सर्व व्हिडिओमध्ये त्याने चंगळे बोले कुहू या डायलॉगचा खूप जास्त वापर केला। आणि त्यातच तो इतका जास्त फेमस झाला की महाराष्ट्रभर त्याची प्रसिद्धी झाली। पण या चंगळे बोले कुहू फेम शुभम माळवेला आता पुण्यातील ऍडव्होकेट वाजिद खान यांनी नोटीस पाठवले। प्रतीक्षा विजय शिंदे यांच्या वतीने वाजिद खान यांनी चंगळे बोले कुहू फेम रील स्टार शुभम माळवेला आणि त्याच्या आईला नोटीस पाठवले। या नोटीस मध्ये दिलेल्या माहितीनुसार शुभमने आणि त्याच्या आईने प्रतीक्षा विजय शिंदे विरोधात बदनामी आणि अपमानकारक मजकूर टाकल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता। शुभमच्या आईने तर प्रतीक्षा शिंदेचं या व्हिडिओमध्ये नाव सुद्धा घेतलं होतं। या व्हिडिओमध्ये शुभमच्या आईने सांगितले होते की चंगळ्या 2008 ही आयडी माझ्या भावाचा मुलगा चालवत होता। काही दिवसांसाठी तो चंगळ्याला पुण्यामध्ये घेऊन जातो आणि 2 ते 3 दिवसानंतर प्रतीक्षा विजय शिंदे शुभमला मारहाण करते, त्यामुळे तो घरी निघून येतो। हा व्हिडिओ शुभमने आणि त्याच्या आईने फक्त प्रसिद्धीसाठी बनवलाय असं प्रतीक्षा विजय शिंदे यांनी सांगितलं। आणि त्यानुसारच त्यांचे वकील वाजिद खान यांनी चंगळ्याची आई आणि चंगळ्याला एक कायदेशीर नोटीस बजावली आहे आणि त्यामुळे आता हे दोघंही अडचणीत सापडले आहे। शुभमने आता चंगळ्या 11 म्हणून एक नवीन आयडी सोशल मीडियावर उघडली आहे आणि काही दिवसातच तिचे 100K पेक्षा जास्त फॉलोअर झाले आहे। ऍडव्होकेट वाजिद खान यांनी शुभमला आणि त्याच्या आईला 7 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय आणि जर 7 दिवसांच्या आत या नोटीसला काही उत्तर दिलं नाही तर या दोघांविरोधातही ते अब्रू नुकसानीचा दावा करणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे।